नमस्कार मित्रांनो, फिनिक्स अकॅडमी साताराच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण तुमच्यासाठी एक नवीन कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. 2-3 दिवसापासून मागच्या आपण बघतोय, की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडतायत आणि त्याच अनुषंगानं फिनिक्स अकॅडमी सातारा आपल्यासाठी इथून पुढं महत्त्वाच्या चालू घडामोडीचे अपडेट आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांनी ह्या घडामोडी बघायला मिळणार. जर कोणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सगळ्यांनी ते युट्यूब चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आज बघतोय, की मागच्या 2 दिवसापासून किंवा 3 दिवसापासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या घडामोडी बघत आहात. त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी कालच म्हणजे 31 जानेवारी 2026 ला महाराष्ट्रामधील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून काय घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे. आणि त्यांच्याबद्दल आपल्याला सविस्तरपणे माहिती बघायची. आगामी जे काही परीक्षा येणार आहेत, आता आपण बघताय की वेगवेगळ्या सरळ सेवेच्या जाहिरात येणार आहेत किंवा पोलीस भरतीच्या आता जाहिरात आलेल्या आहेत आणि त्याच्या परीक्षा लेखी परीक्षेच्या तारखा काही दिवसामध्ये जाहीर होतील. तर त्या सगळ्या परीक्षांना यांच्यावरती 100% प्रश्न विचारण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला परीक्षाभिमुख म्हणजे परीक्षेला जे प्रश्न विचारले जातील त्याच्यावरती आपल्याला आज काही घटक येऊ शकतात. त्या अनुषंगाने आपल्याला आज माहिती तर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. परीक्षेला 100% प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण ठरल्या, तर त्याचं उत्तर लक्षात ठेवा असणार आहे सुनेत्रा अजित पवार असणार आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी माहिती बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यांचा जन्म कुठं झाला किंवा कधी झाला, तर 18 ऑक्टोबर 1963 ला धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर या ठिकाणी त्यांचा काय झाला, जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर बघा त्यांचे बंधू जे आहेत त्यांचं नाव आहे पद्मसिंह पाटील, की ज्यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर लोकसभेचे ते खासदार देखील राहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहे की सुनेत्रा पवार हा व्यक्तिशः महाराष्ट्राच्या कितव्या उपमुख्यमंत्री ठरलेला आहे, तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या व्यक्तिशः 11व्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत आणि पदानुसार जर तुम्हाला प्रश्न विचारला तर पदानुसार लक्षात ठेवा त्या कितव्या आहेत, लक्षात ठेवा 17व्या आहेत. परीक्षेला 2 प्रश्न विचारू शकतात किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये जर तुमचं कन्फ्युजन झालं तर परीक्षेला प्रश्न तुमचा चुकू शकतो. 2 प्रकारच्या परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या व्यक्तिशः कितव्या उपमुख्यमंत्री ठरल्या, असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार लक्षात ठेवा 11व्या उपमुख्यमंत्री ठरलेला आहे. आणि जर परीक्षेला प्रश्न विचारला सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्रामध्ये पदानुसार कितव्या उपमुख्यमंत्री ठरल्या, तर त्याचं उत्तर असणार लक्षात ठेवा 17व्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की देशामध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून कोणत्या महिलेने शपथ घेतली. देशामध्ये बरं का, देशामध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून पंजाब राज्यामध्ये राजिंदर कौर भट्टल यांनी काय केलेली होती, पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली होती. जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला भारत देशामध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून कोणत्या महिलेने शपथ घेतली, आता हा प्रश्न चर्चेत असल्यामुळे 100% त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राजिंदर कौर भट्टल यांनी पंजाब राज्यामध्ये पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री म्हणून भारत देशामध्ये काय घेतलेली होती, शपथ घेतली होती. तो घटक देखील सगळ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगानं सुनेत्रा पवार ह्या देशामधल्या कितव्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत, असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे सुनेत्रा पवार ह्या देशामधल्या 8व्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. परीक्षेला जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डायरेक्ट उत्तर मार्क करायचंय. सुनेत्रा पवार ह्या देशामधल्या 8व्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे आगामी परीक्षेसाठी. त्याच्यानंतर बघा देशातील पहिल्या उपमुख्यमंत्री कोण आहे हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती पण परीक्षेला दरवर्षी प्रश्न विचारतात. सुचेता कृपलानी ह्या देशामधल्या पहिल्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत की ज्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये बनल्या होत्या. परीक्षेत जर प्रश्न विचारला देशामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून कोणत्या महिलेने शपथ घेतली होती मुख्यमंत्री म्हणून, तर त्याचं उत्तर असणार लक्षात ठेवा उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुचेता कृपलानी यांनी देशामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून काय घेतली होती, शपथ घेतली होती. त्याच्यानंतर लक्षात ठेवणं गरजेचं आहे सध्या भारत देशामध्ये एकूण आजपर्यंत देशामध्ये किती महिलांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे, तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आजपर्यंत देशामध्ये 18 महिलांनी काय घेतलेले आहे, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मग 18 महिला कोण आहे, तर लक्षात ठेवा सध्या दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आहे रेखा गुप्ता. म्हणजे परीक्षेला प्रश्न काय विचारतील, आजपर्यंत भारत देशामध्ये किती महिलांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे किंवा किती महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत, तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेला जर प्रश्न विचारला देशामध्ये किती महिलांनी, तर 18 त्याचं उत्तर असणार आहे. 18 महिला कोण ठरल्या, तर त्याचं उत्तर असणार लक्षात ठेवा दिल्लीमध्ये रेखा गुप्ता. रेखा गुप्ता यांनी अलीकडेच 18व्या भारत देशामधल्या दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या
मुख्यमंत्री म्हणून काय केलेलं आहे, त्यांनी शपथ घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो सध्या भारत देशामध्ये कार्यरत महिला उपमुख्यमंत्री कोण कोण आहेत. सध्या भारत देशामध्ये कार्यरत महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत, तर सगळ्यात महत्वाचा घटक आहे दिया कुमारी, ज्यांचं नाव आहे लक्षात ठेवा, दिया कुमारी. राजस्थानमध्ये सध्या काय आहे, उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न विचारला सध्या भारत देशामध्ये किती महिला ह्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात, अशा 3 महिला आहेत तिथे सध्या काय करत आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. आणि त्याच्यामधल्या बघतो आपण सध्या दिया कुमारी ह्या राजस्थानमध्ये काम करतायत, प्रवती परिदा ह्या ओडिशा राज्यामध्ये काम करतायत, सुनेत्रा पवार ह्या आपण बघतोय आता परवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय घेतलेलं आहे, शपथ घेतलेली आहे. म्हणजेच परीक्षेला जर तुम्हाला त्या अनुषंगाने प्रश्न विचारला तर तसा देखील तुम्हाला प्रश्न टॅकल करता आला पाहिजे, म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, परंतु सध्या भारत देशामध्ये अशा किती महिला उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत, तर त्याचं उत्तर असणार आहे 3 महिला. त्या 3 महिलांचे नाव लक्षात ठेवा, दिया कुमारी राजस्थान, 2 नंबरला लक्षात ठेवा प्रवती परिदा ओडिशा, आणि त्याच्यानंतर तिसरी महिला महाराष्ट्रातली आपली आहे सुनेत्रा पवार महाराष्ट्र. याच्यावरती पुढचा प्रश्न पण असा येऊ शकतो, महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये सध्या खालीलपैकी कोणती महिला ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करत नाही, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे 3 पर्याय दिसतील आणि 4था पर्याय वेगळा टाकतील. त्या ठिकाणी देखील तुम्हाला तो त्या प्रश्नाचं उत्तर टॅकल करता आलं पाहिजे, म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिया कुमारी राजस्थान, प्रवती परिदा ओडिशा आणि सुनेत्रा पवार महाराष्ट्र या 3 महिला सध्या भारत देशामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्याच्यानंतर बघू आपण सध्या भारत देशामध्ये कार्यरत महिला मुख्यमंत्री किती आहेत, असा देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील की सध्या भारत देशामध्ये महिला मुख्यमंत्री म्हणून किती महिला काम करतायत. तर त्याच्यामध्ये आपण बघतो की ममता बॅनर्जी ह्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, त्याच्यानंतर रेखा गुप्ता ह्या दिल्लीमध्ये सध्या मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. म्हणजे काय, जर भारत देशामध्ये सध्या 3 महिला उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत आणि 2 महिला ह्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत, हे 2 घटक परीक्षेला महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण आता पुढची माहिती बघणार आहे. सुमित्रा पवार यांनी महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये देखील थोडंसं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघतोय आपण सामाजिक कार्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक त्यांनी स्थापन केलेली महत्वाची संस्था, त्या संस्थेचं नाव आहे एनजीओ एन्व्हायरमेंटल फोरम इंडियाची स्थापना केली. परीक्षेत जर प्रश्न विचारला एनजीओ एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना कुणी केली, तर त्याचं उत्तर असणार लक्षात ठेवा, सुमित्रा पवार यांनी केली. किंवा बहुपर्यायामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला सुमित्रा पवार यांच्याबद्दल अचूक विधान निवडा किंवा योग्य विधान निवडा, चुकीचा पर्याय निवडा, काहीतरी तुम्हाला विचारतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी हे ऑप्शन दिसतील, म्हणून हे वाक्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एनजीओ एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना कुणी केली, तर त्याचं सरळ उत्तर असणार आहे सुनेत्रा पवार. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे बारामती या ठिकाणी त्यांनी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कची स्थापना केली आणि त्याच्या त्या अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काय केलेलं आहे, काम पाहिलेलं आहे. दुसरा घटक बघा महत्वाचा आहे, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून देखील काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. 3 घटक महत्वाचे आहेत. पहिलं वाक्य लक्षात ठेवा, एनजीओ एन्व्हायरमेंटल फोरम इंडियाची स्थापना. दुसरं वाक्य महत्वाचं आहे बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा. आणि तिसरं वाक्य महत्वाचं आहे विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या सदस्य म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. राजकारणामध्ये त्यांनी कधी प्रवेश केला, तर राजकारणामध्ये लक्षात ठेवा 2024 ला त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली सुप्रिया सुळेंच्या विरोधात. सुप्रियाताईंच्या विरोधात त्यांनी ती निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. सुप्रिया सुळेंनी त्यांचा पराभव केला होता. परंतु त्याच्यानंतरच काही दिवसामध्ये आपण बघतोय की 18 जून 2024 ला त्यांची राज्यसभेवरती काय झाली होती, बिनविरोध निवड झाली होती. म्हणजे लक्षात ठेवा परीक्षेचा प्रश्न विचारला सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यापूर्वी कोणत्या पदावरती कार्यरत होत्या, तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे सुनेत्रा पवार ह्या राज्यसभेवर खासदार म्हणून काम करत होत्या. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेत जर प्रश्न विचारला की सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान होण्यापूर्वी कोणत्या पदावरती काम करत होत्या, तर राज्यसभेच्या सदस्य किंवा राज्यसभेच्या खासदार म्हणून त्या ठिकाणी त्या काय करत होत्या, काम करत होत्या. हा देखील परीक्षेला प्रश्न विचारू शकतात, तो देखील तुम्ही घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे 3 महत्वाची खाती किंवा महत्वाची खाती त्यांच्याकडे सोपवलेली आहेत. त्याच्यामधलं पहिलं खाते लक्षात ठेवा राज्य उत्पादन शुल्क, दुसरं महत्वाचं खातं आहे क्रीडा युवक कल्याण आणि तिसरं महत्वाचं खातं आहे अल्पसंख्याक. आता याच्यावरती परीक्षेला प्रश्न कसा विचारतील, सध्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार, यांच्याकडे खालीलपैकी कोणतं खातं नाही.
किंवा कोणत्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवलेली नाही. तर ही 3 खातं तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. पहिलं खातं आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग, दुसरं खातं आहे क्रीडा युवक कल्याण आणि शेवटचं महत्वाचं खातं आहे अल्पसंख्याक विभाग. या 3 खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. सध्या अजितदादा पवार यांच्याकडे असणार अर्थमंत्री हे खातं आहे ते त्यांच्याकडून काढून घेतलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ते खातं स्वतःकडे ठेवलेलं आहे. हा देखील विशेष घटक तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा घटक महत्वाचा बघतोय. महाराष्ट्राच्या आजपर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून कोणते व्यक्तींनी काम केलेलं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून कुणी शपथ घेतली होती. उपमुख्यमंत्री या पदाची शपथ डायरेक्ट देता येत नाही. त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून काय दिली जाते, शपथ दिली जाते. हा देखील घटक महत्वाचा आहे, कारण उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाहीये. परीक्षेत जर प्रश्न विचारला उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक आहे का, तर निश्चित लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाहीये. म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे की उपमुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ दिली जात नाही, तर त्यांना कॅबिनेट मंत्र्यांची काय दिली जाते, शपथ दिली जाते. त्याच अनुषंगाने आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून कुणी शपथ घेतली होती, उपमुख्यमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री म्हणून कुणी शपथ घेतली होती किंवा महाराष्ट्रामध्ये पहिले उपमुख्यमंत्री कोण बनले होते, तर त्यांचं नाव असणार आहे नाशिकराव तिरपुडे. काय नाव असणार आहे, नाशिकराव तिरपुडे यांनी 1978 ला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. परीक्षा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण, की जसा प्रश्न परीक्षेला विचारतात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री विचारलं तर सगळ्यांना माहितीये यशवंतराव चव्हाण हे काय आहेत, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. तसाच प्रश्न परीक्षेला विचारतात द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण, त्याचं देखील उत्तर असतं यशवंतराव चव्हाण. आणि मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण, त्याचं उत्तर असतं लक्षात ठेवा बीजी खेर. त्याच अनुषंगानं उपमुख्यमंत्र्यावरती आता प्रश्न येऊ शकतो, कारण हा चर्चेत मुद्दा आलेला आहे. म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री त्यांचं नाव आहे सुंदरराव सोळंके आणि महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री त्यांचं नाव आहे रामराव वाहिद. हे 3 घटक लक्षात ठेवा. पहिल्या तिघांची नावं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आता सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्रामध्ये कितव्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत व्यक्तिशः, तर सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्रामध्ये 11व्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत, 11व्या उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. हा देखील घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकतात खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. जर असा प्रश्न विचारला परीक्षेला तर तुम्हाला या सगळ्यांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने देखील परीक्षेला प्रश्न विचारू शकतात, पण यांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं नाव आहे बघा नाशिकराव तिरपुडे, दुसरं नाव आहे सुंदरराव सोळंके, तिसरं नाव आहे रामराव वाहिद, चौथं नाव आहे गोपीनाथ मुंडे, पाचवं नाव आहे छगन भुजबळ. त्याच्यानंतर पुढे बघतोय आपण विजयसिंह मोहिते पाटील आहेत, आनंद पाटील आहेत, छगन भुजबळ परत एकदा बनलेला आहे, अजित पवार आहेत, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आहेत, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आहेत, त्याच्यानंतर आता सुनेत्रा पवार आहेत. तर या सगळ्या व्यक्तींनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं नाही, तर एवढ्या व्यक्तींची तुम्हाला नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण कमीत कमी याच्यामध्ये जी महत्वाची नाव आहे तेवढी तरी नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं नाव बघा नाशिकराव तिरपुडे, दुसरं नाव सुंदरराव सोळंके, तिसरं नाव आहे रामराव वाहिद, चौथं नाव आहे गोपीनाथरावजी मुंडे, छगनराव भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर पाटील. त्याच्यानंतर आपण बघतो डायरेक्ट अजित पवार, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. आणि त्याच्यानंतर मग आता परत एकदा आपण बघतोय सुनेत्रा पवार. या सगळ्यांची नावं तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात राहणं गरजेचं आहे. जर आजपर्यंत तुम्ही आपल्या फिनिक्स अकॅडमी साताराच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा फॉलो केलेलं नसेल तर सगळ्यांनी लक्षात ठेवा इथून पुढे आपण महत्वाच्या चालू घडामोडीच्या काही महत्वाचे व्हिडिओ असतील आताच्या विशेषतः येणाऱ्या पोलीस भरतीसाठी किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी, सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षांसाठी, तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे देखील आपण अशीच महत्वाची माहिती आपल्या युट्यूब चॅनलला टाकणार आहोत. सगळ्यांनी या आपल्या फिनिक्स अकॅडमी सातारला जॉईन होऊन. थँक्यू.